स्तोत्र संहिता अध्याय 132 आरोहण स्तोत्र। हे परमेश्वरा, दाविदा प्रित्यर्थ त्याच्या सर्व कष्टांचे स्मरण कर। त्याने परमेश्वराजवळ शपथ वाहिली, याकोबाच्या समर्थ देवाला नवस केला की मी आपल्या राहण्याच्या तंबूत जाणार नाही, आपल्या अंथरुणावर पडणार नाही। मी आपल्या डोळ्यांवर झोप, आपल्या पापण्यांवर सुस्ती येऊ देणार नाही। परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या समर्थ देवासाठी निवास मंडप मिळवीपर्यंत मी असेच करीन। पहा, एफ्राथात आम्ही कोशाविषयी ऐकले, तो वैराण प्रदेशात आम्हाला सापडला। आपण त्याच्या निवास मंडपात जाऊ, त्याच्या पदासनापुढे दंडवत घालू। हे परमेश्वरा, उठ, तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रामस्थानी ये। तुझे याजक नीतिमत्वाने भूषित होवोत, तुझे भक्त आनंद घोष करोत। तुझा सेवक दावीद याच्या प्रित्यर्थ तू आपल्या अभिषिक्ताचे तोंड मागे फिरवू नको। परमेश्वराने दाविदाजवळ खरी शपथ वाहिली आहे, तो माघार घेणार नाही। ती शपथ अशी की मी तुझ्या पोटच्या फळातले तुझ्या राजासनावर बसवीन। तुझी मुले माझा करार व मी त्यांना शिकवलेले निर्बंध पाळीतील, तर त्यांची ही मुले सर्व काळ तुझ्या राजासनावर बसतील। परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे, आपल्या निवासासाठी त्याला ती आवडली आहे। हे सर्व काळ माझे विश्रामस्थान आहे, येथे मी राहीन, कारण तशी मी इच्छा केली। मी तिला विपुल अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन, तिच्यातल्या दरिद्र्यांना अन्नाने तृप्त करीन। मी तिच्या याजकांना उद्धाराने मंडित करीन, तिच्यातील भक्त मोठा आनंद घोष करीतील। तेथे दावीद वंशाची प्रतिष्ठा वाढेल, असे मी करीन। मी आपल्या अभिषिक्तासाठी दीप मांडिला आहे, मी त्याच्या वैऱ्यांना लज्जेने वेष्टित करीन, पण त्याच्या मस्तकावर त्याचा मुकुट झळकेल।